ज्येष्ठ आरपी आदरणीय मुकेशकर आणि सर्व आरपी माझ्या सहकारी किंवा अभ्यासक्रमामध्ये कशा प्रकारचा बदल झाला किंवा कोणत्या गोष्टी नवीन आल्या तेवढ्या आपण समजून घेतल्या की आपल्या डोक्यातल्या आजूबाजूचा परिसर जसं आपली शाळेच्या आजूबाजूचा परिसर जो आहे या सर्व परिसर काय विद्यार्थ्यांसाठी एक परिसंस्था म्हणून काम करतात आणि या अशा विविध परिसंस्थांमधून आपल्याला विद्यार्थ्यांना वेगवेगळे अध्ययन अनुभव देऊन काय करायचं आहे तर राज्य अभ्यासक्रमाला हे आहे त्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय सुंदर अशा प्रार्थनेने झाली. त्यानंतर या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा कसं आले हे आपण इतरांना विचारलं तर आपल्याला निश्चितच ऐकायला आवडेल. मग त्यावेळेला तो ते चित्र आपल्या ते मांडतोय किंवा त्याची सौंदर्य दृष्टी कशा पद्धतीने जागृत होते. म्हणजे आपण बघा विद्यार्थ्यांना आपण सांगतो की कविता लिहा तासिका झाली. मोगे सरांनी तासिका घेतली होती. त्याच्यामध्ये NEPची उद्दिष्टे विविध प्रकारचे जे कोश आहेत गेल्या वर्षी पहिलीचं प्रशिक्षण झालं दुसरीचं झालं यावर्षी त्याच्यामध्ये पण ह्या कोशांचं वर्णन आम्ही ऐकलेलं त्या वर्गाला शिकवण्यासाठी तो अभ्यासक्रमात बदल झालेला आहे. अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये NCERT आणि होतो आणि आता इथे कला गट न म्हणता कला क्षेत्र म्हटले. मग यामध्ये काय आलंय तर नवीन भाग आलाय.
विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. अतिशय आपल्या सदाचार संकल्प संकल्पना दे जगी चांगले तेच आमुच्या मना दे. ही जरी सगळी आव्हानं असतील तर आता त्याची फारशी चर्चा करू किंवा त्याच्यावर आत्ता काही लगेच त्याचं उत्तर मिळेल. काय आव्हानं आहेत ती? सैद्धांतिक आणि त्यानंतर कला कला म्हटले की संगीत आलेच, संगीत कला आलेच. आणि अविस्मरणीय प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. माझ्या आयुष्यात शालेय म्हणजे माझ्या शालेय जीवनात नाही, पण मी ज्यावेळी नोकरीला लागलो त्यावेळेला घडलेला प्रसंग जो कधीच त्याची परिस्थिती अशी होती की तो मामाकडे राहत होता, आई वडील नव्हते आणि रोज सकाळी गुरं नेऊन लावायची, घरी यायचं आणि 10 वाजता कसं तरी मामांनी दिलं तर खायचं, नाहीतर तसंच चढत शाळेत धावत पळत यायचं. शाळेचे दुपारी काय मिळायचं ते रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. येऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते. तुला खेळाया डोही बुडाला ना, काना बुडाला येत नाही मापानं, एवढं वैभव दिलंय पांडुरंगानं. टाळ नाही विना नाही नाही मृदुंग, टाळ नाही विना नाही नाही मृदुंग, पांडुरंगाच्या पुण्याई. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर बाजूनी पाली दुष्ट मोगल. डोक्यात एकच विचार चालला होता की महाराजांना पकडणार कधी. पण इकडे गडावर जिजाऊ मासाहेब जगदंबेला प्रार्थना करतायत की जगदंबे देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहून रे तुझ्यासाठी आले वना, तुझ्यासाठी सोडीला संसार, तुझ्यासाठी सोडेल घरदार. जय भवानी जय जगदंबे, नमन तुझं अंबे करुण प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्यातान, डफावर थाप तुंतुण्यातान, डफावर थाप तुंतुण्यातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. लोकमान्याचं गातो गुणगान जी जी जी, लोकमान्याचं गातो गुणगान जी जी जी, लोकमान्याचं गातो गुणगान जी. अनाना कधीच हा जाईना, अनाना कधीच हा जाईना. हो 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 ओ बायको म्हणते लुगडाणा, ओ बायको म्हणते, आता आणा कळलं असेल काय ते, आणा. बायको म्हणते लुगडं आणा आणि पोरं म्हणतात कापड आणा. बायको म्हणते लुगडं आणा. आपण कधी कधी खूप
तणावामध्ये असो किंवा आपल्या खूप प्रेशर असो किंवा कोणत्या तरी विचारात असो, तेव्हा आपण एखादा निर्णय चुकीचा घेतो त्यावेळेला, तर मला असं एक समजलं की आम्हाला आमच्या मुलांना पुस्तकं मिळालेली नाही. जसं मी विद्यार्थ्यांना डोळे बंद करायला सांगितलं होते, तसं नेहमी मला डोळेच बंद केले होते. कारण राऊत मॅडम आणि केळकर मॅडम यांनी सादर केलेली जी प्रार्थना होती, या प्रार्थनेनं दिवसाची सुरुवात प्रसन्न अशा वातावरणाने झाली. महत्वाचं त्याचं काय आहे, तर त्याला हे आलं पाहिजे. त्यासाठी जे आपल्याला काय करता येईल, अवेलेबल झालं प्रॉपर. तुला मी पाहिले तेव्हा जरा वेडावल होतो, जसा मी वागलो तेव्हा कधी ना वागलो होतो. हिरव्या रानात रुपेरी धारात पाऊस नाचत येतो, भिजल्या मनात गाण्यात सुरेल गाण्यात आनंद पेरून जातो. माझ्याकडून ते जपून ठेवायची. तिला वाटायचं की ते जपलं की माझ्याजवळ राहील. पण चौथीचा शिवछत्रपती या इतिहास पाठ्यपुस्तकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आपण बघितलं असं जे भाग याची तासिका होती त्याच्यामध्ये आपण स्पष्ट मार्गदर्शकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आताचा हा क्षण आहे. आणि या क्षणासाठी उपस्थित मंचावरील सर्वच मान्यवर आणि आपणच आपल्या सर्वांचं एकदा टाळ्या. नेहमी आपला बऱ्याच जणांचा हात हा असा असतो काहीतरी मागण्यासाठी, काहीतरी घेण्यासाठी. तो असा असलेला हात कधीतरी असाही व्हायला हवा, म्हणजे काहीतरी देण्यासाठी सुद्धा आपण तयार असलं पाहिजे. समोर बसलेला आपण घेणारे शिक्षक आहोत. एक गुरु दुसऱ्या गुरुला ज्ञानाशिवाय दुसरं काही देऊ शकतो आणि ज्ञान हे अमूल्य असतं. अधिक त्यांचं जे शिक्षण होतं आणि त्याने आजूबाजूला जे काय पाहिलेलं होतं ते सर्व तुमच्यापर्यंत गेली 4 दिवस आपल्या सर्वांना. आणि परिवर्तन करण्यासाठीच आपले ट्रेनिंग आहे. आपण जे म्हणतो ना की नवीन काहीतरी असतं प्रत्येक वेळी. गेल्या वर्षी मी टाटा पंच गाडी घेतली,
बरोबर? यंदा गाडी जर आपण घ्यायची म्हटली तर निश्चित स्वतः हसा आणि दुसऱ्यालाही सुद्धा हसवत राहा. लाईफ इज अ फ्लोईंग लाईक अ रिव्हर विथ अनएक्सपेक्टेड टर्न. एन्जॉय ईच अँड एव्हरी टर्न बिकॉज दे हॅव नेव्हर रिटर्न. जीवन हे वाहत्या तक्रार नाही, काही नाही. अशा पद्धतीनं आपल्याला इथला वावर, इथे आपल्या एवढ्या जणांच्या 120 जणांच्या, त्याचबरोबर यांच्या सगळ्यांच्या गाड्या आहेत उभ्या, त्याच्यासाठी जागा करून दिली. ह्या सर्व इथल्या हायस्कूल आणि इथल्या या मुख्याध्यापक कीर सर यांचेही मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे आत्ताचा हा जो कार्यक्रम घडवून आणला ते आमचे पागदे सर आणि त्यांच्या जोडीला विशाल मोरे सर, ह्या दोघांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर अतिशय सुंदर सूत्रसंचालन आपल्याला ऐकायला मिळालं मोरे सरांचं. तर